टेट 2025 म्हणजेच शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षेमध्ये आपल्याला अभियोग्यता, कल, व्यक्तिमत्व, समायोजन यावर बालविकास आणि अध्यापनशास्त्रावरचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणूनच तुमच्यासाठी मी महत्त्वाचे प्रश्न घेऊन आलो आहे. चला तर सुरुवात करूया व्हिडिओला. पहिला प्रश्न घेतोय, जीन पियाजे यांच्या मतानुसार संवेदीकारक अवस्था कोणत्या वयोगटासाठी लागू होते? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे 0 ते 2 वर्ष, 0 ते 24 महिने किंवा 0 ते 2 वर्ष. बघा, ह्या वयोगटातील मुलगा जो बाळ आहे, बालक आहे, तो काय करतो तर चोखणे, गिळणे, प्रतिक्षिप्त क्रिया करणे आणि जास्त कार्यक्षम बनणे हे त्याच्याकडून घडत असतं. बालक परिस्थितीशी समायोजन साधण्यात यशस्वी होत असतो. तसेच प्रयत्नप्रमाण पद्धत वापरायला सुरुवात करतो आणि परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत असतो. साध्या साध्या कृती पुन्हा पुन्हा करू लागलेला असतो. चला तर पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. बघा काय म्हटलेलं आहे, जीन पियाजे यांच्या मूर्त संक्रियात्मक अवस्था किंवा संक्रिय अवस्था मध्ये बालकास काय समजते? यामध्ये बरोबर उत्तर असणार आहे वस्तूंचे वर्गीकरण किंवा अनुक्रम. बघा, मूर्त क्रियात्मक किंवा मूर्त संक्रियात्मक अवस्थेमध्ये काय करते बालक तर आरक्षण घन पदार्थाचे प्रमाण स्थिर ठेवून त्याचे आकारमान बदलता येते हे त्याला समजायला सुरुवात होते. तसेच अनुक्रमण म्हणजे काय तर वस्तूचे वजन, आकार या क्रमाने वस्तू त्याला लावता येत असतात. तसेच लहान मोठेपणा, आखूड लांबपणा, तसेच हलकी जड यासारखी पदं आणि त्यातील संबंध त्याला कळायला सुरुवात होतो. हा जो वयोगट आहे तो 7 ते 11 या वयोगटात आपल्याला पाहायला मिळतो. घन पदार्थांचे प्रमाण स्थिर ठेवून त्याचे आकारमान बदलता येणे म्हणजेच आता मातीचा गोळा घेऊन त्याला वेगवेगळे आकार देणे असं याची उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. या काळामध्ये या वयोगटामध्ये मानसिक प्रतिमांचा उदय व्हायला सुरुवात होत असतो. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पियाजे यांच्यानुसार पूर्वसंक्रियात्मक अवस्था मध्ये मुलांचे कोणते वैशिष्ट्य आढळते? आता पूर्व क्रियात्मक किंवा संक्रियापूर्व या अवस्थेमध्ये काय होतंय याचं बरोबर पहिला उत्तर पाहूयात आणि मग तुम्हाला स्पष्टीकरण देतो. बघा, आत्मकेंद्रित विचार करायला सुरुवात करतं. याचं बरोबर उत्तर काय आहे? आत्मकेंद्रित विचार. म्हणजे पियाजे यांच्यानुसार पूर्वसंक्रियात्मक अवस्थेत मुलांचे वैशिष्ट्य आहे ते कोणते आहे तर आत्मकेंद्रित विचार हे वैशिष्ट्य आहे. बघा, पियाजे यांनी काय केलं आहे, या अवस्थेला सांकेतिक वर्तनाची अवस्था म्हटलेली आहे. आत्मकेंद्रित अवस्था असं देखील याला म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, हा जो वयोगट आहे तो 1.5 वर्ष ते 2 वर्ष म्हणजे येथून सुरुवात होतो आणि ते 7 वर्षापर्यंत आपल्याला पाहायला मिळत असतं. म्हणजेच काय, काठीला घोडा करणे, बाहुलीशी बोलणे, एखादी लाकडी पेटी मोटार समजून तोंडाने मोटारीचा आवाज काढून ते चालवणे अशा गोष्टी या वयोगटात होत असते आणि याला पूर्व क्रियात्मक अवस्था असं म्हटलं जातं किंवा पूर्वसंक्रियात्मक अवस्था असं म्हटलं जातं. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. बघा, लॉरेन्स कोलबर्ग यांनी नैतिक विकासाचे किती टप्पे मांडले? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे 6 टप्पे मांडलेले आहेत. लॉरेन्स कोलबर्ग यांनी 6 नैतिक विकासाचे टप्पे मांडलेले आहेत. आणि बघा त्यामध्ये त्याने आणि काय काय मांडलेलं आहे तर हेन्झ डायलेमा नावाचा एक प्रयोग त्यांनी मांडलेला आहे. हेन्झ डायलेमा म्हणजे काय, द्विधा मनस्थिती होणे. बघा, एक त्यामागे स्टोरी सांगितली जाते की एक पत्नी असते आणि तिला कर्करोग झालेला होता आणि त्यावेळेच्या एका शास्त्रज्ञाने काय केलं आहे याचा प्रतिबंधक शोध लावलेला आहे, म्हणजे औषध शोधलेलं आहे. मात्र ते औषध घेण्यासाठी त्या पत्नीच्या नवऱ्याकडे काय नव्हतं, पैसे नव्हते आणि त्या संशोधकानं काय केलेलं आहे त्या पतीकडे भरपूर पैसे मागितले आहेत त्या औषधासाठी आणि त्यांच्याकडे तर तेवढं पैसे नव्हते. मग त्याच्याकडे द्विधा मनस्थिती निर्माण झाली. काय झालं तर एकीकडे पैसे नाहीत तर पत्नी मरू दे का तर नाही तर काय करू, ह्या औषधासाठी त्या संशोधकाच्या घरी चोरी करू का, असं हे द्विधा मनस्थिती त्याच्या मनामध्ये, हेन्झ या व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. हेन्झ ही ती व्यक्ती होती आणि त्यालाच हेन्झ डायलेमा असं म्हटलं जातं. आणि ह्याचा शोध कोणी लावलेला आहे तर लॉरेन्स कोलबर्ग यांनी लावलेला आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. बघा, हेन्झ डायलेमा हे उदाहरण लॉरेन्स कोलबर्ग याच्या कोणत्या सिद्धांताशी संबंधित आहे? आता मी मगाशी
अशी तुम्हाला याची स्टोरी सांगितलं थोडक्यामध्ये. आणि मग आता हे कोणत्या सिद्धांताशी संबंधित आहे, तर याचं बरोबर उत्तर असणार आहे नैतिक विकास सिद्धांत. नैतिक विकास सिद्धांत याच्याशी संबंधित आपल्याला पाहायला मिळत आहे. मी तुम्हाला एक खुशखबर देतो, आत्ताच मला एकदम आठवलेलं आहे, क्लिक झालेला आहे. आपला टेलिग्राम चॅनल आता पुन्हा म्हणजेच नवीन तयार केलेला आहे आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आपल्या झालेल्या सर्व लेक्चरचे PDF तिथं तुम्हाला पाहायला मिळतील. बरेच लोक कमेंटमध्ये सांगत होते की आम्हाला PDF हवे आहेत. आता इथून पुढचे जे लेक्चर्स अपलोड होतील, व्हिडिओज अपलोड होतील, त्याची PDF तुम्हाला मी त्या टेलिग्राम चॅनलवर देत आहे. तसाच व्हॉट्सअप चॅनल देखील आहे, त्याला देखील जॉईन होता येत असेल तर व्हा, तुमच्या फायद्याचंच आहे. तिथं आपण इंग्रजी मराठीचे ते काही जे काय म्हणतो आपण क्विज आहे ते क्विज टाकणार आहोत. बुद्धिमत्ताचे वगैरे गणिताचे क्विज वगैरे टाकू, परत नवीन नवीन अपडेट तुम्हाला तिथं देऊ शकू. म्हणून व्हॉट्सअप ग्रुप, व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनल या दोन्हीलाही काय करा, जॉईन व्हायचं आहे. तिथं तुमची गुप्तता देखील पाळली जाते. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुमचा नंबर वगैरे शेअर होत नाही. खुशखबर तुमच्यासाठी आहे, तर आत्ता लगेचच जॉईन व्हा. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. लॉरेन्स कोलबर्ग यांनी मांडलेला सिद्धांत कोणत्या प्रकारच्या विकासाशी संबंधित आहे? लॉरेन्स कोलबर्ग यांनी मांडलेला सिद्धांत कोणत्या प्रकारच्या विकासाशी संबंधित आहे? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे नैतिक विकास. नैतिक विकास. बघा, लॉरेन्स कोलबर्ग यांनी जो सिद्धांत मांडलेला आहे तो नैतिक विकासाच्या सिद्धांताशी संबंधित आहे, म्हणजे विकासाशी संबंधित आहे. आणि त्याचे टप्पे टोटल किती सांगितले? 6 टप्पे सांगितलेले आहेत, बरोबर का? पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. कोलबर्गने हेन्स डायलेमा कोणत्या उद्देशाने वापरला? बघा, कोलबर्गने हेन्स डायलेमा कोणत्या उद्देशाने वापरला? तर बरोबर उत्तर असणार आहे नैतिक निर्णय क्षमतेचा अभ्यास करण्यासाठी. नैतिक निर्णय क्षमतेचा अभ्यास करण्यासाठी हेन्स डायलेमा हा या उद्देशाने वापरलेला आहे. बघा, मी तुम्हाला स्टोरी सांगितलेला आहे. युरोपामध्ये एक स्त्री होती आणि तिला शेवटच्या टप्प्यातला कर्करोग झालेला होता आणि तिचा अंत जवळ आलेला आहे. तेवढ्यात एका संशोधकाला काय झालं आहे, कर्करोगाचं निदान सापडलेलं आहे, औषध सापडलेलं आहे. आणि मग त्या बाईचा नवरा, ज्याचं नाव काय आहे, हेन्स आहे, तो त्या औषधासाठी त्या संशोधकाकडे मागायला जातो. तर हेन्स काय म्हणतो, हेन्सकडे त्या औषधासाठी खूप किंमत मागितलेली आहे त्या संशोधकानं. तर हेन्सकडे तेवढे पैसे नसतात. तर त्याला काय वाटतं की संशोधकाच्या घरामध्ये आपण चोरी करावी. तर नाहीतर आपण जर चांगलं बनून जगायचं असेल तर बायकोला इकडं काय करायला पाहिजे, मरून द्यायला पाहिजे. म्हणजे अशी त्याची द्विधा मनस्थिती झालेली आहे. आपले जिवलग जी आहे ती मरू दे, काय आपण ह्या संशोधकाच्या घरी चोरी करावी. म्हणजेच हेन्सची जी द्विधा मनस्थिती आहे ह्यालाच हेन्स डायलेमा असं म्हटलं जातं. आणि नैतिक निर्णय क्षमतेचा अभ्यास करण्यासाठी मग हे हेन्स डायलेमा हा उद्देशाने वापरला जातो. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. कोलबर्गच्या सिद्धांतानुसार युनिव्हर्सल इथिकल प्रिन्सिपल हा कोणता टप्पा आहे? बघा, स्वार्थाऐवजी सगळ्यांशी एकमेकांशी कसे वागावे, शक्यतोवर सर्वांचे हित कसे साधावे, हा शेवटचा 6वा टप्पा आहे. म्हणजे इथं बरोबर उत्तर कुठला असणार आहे? 6वा टप्पा हा याचा बरोबर उत्तर असणार आहे. कोलबर्ग यांच्या सिद्धांतानुसार युनिव्हर्सल इथिकल प्रिन्सिपल हा 6वा टप्पा आहे. म्हणजे यामध्ये काय केलेलं आहे, तर स्वार्थाऐवजी सगळ्यांनी एकमेकांशी कसे वागावे आणि शक्यतोवर सर्वांचे हित कसे साधावे हा शेवटचा टप्पा होता. आणि याला काय म्हटलेलं आहे, युनिव्हर्सल इथिकल प्रिन्सिपल असं नाव दिलेलं आहे. तुम्ही कोलबर्गचे जे 6 टप्पे आहेत त्याची नावं मला कमेंटमध्ये टाकू शकता. चला तर पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. कोलबर्गच्या मते नैतिक निर्णयावर परिणाम करणारे घटक कोणते असतात? तर बरोबर उत्तर असणार आहे ह्याचं वय आणि अनुभव. नैतिक निर्णयावर परिणाम करणारे घटक आहेत वय आणि अनुभव. एखाद्या व्यक्तीचं वय जर कमी असेल आणि अनुभव जर कमी असेल तर त्याचा निर्णय क्षमता काय असणार आहे, नैतिक निर्णय क्षमता कमी असणार आहे. जर एखाद्या व्यक्तीचं वय जास्त असेल तर त्याची निर्णय क्षमता जास्त असणार आहे. बघा, म्हणजे काय, जसजसे मुलांचे वय वाढत गेले तसतसे नैतिकतेचे टप्पे त्यांच्या अपेक्षतेप्रमाणे बदलत गेले असं म्हटलेलं आहे. आणि कोलबर्गनं यासाठी काय केलं आहे, तर वेगवेगळ्या टप्प्यातील मुलांच्या वरील प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याच्या उत्तराचा अभ्यास त्यानं केलेला आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात.
व्होएगस्की, आता व्होएगस्की यांनी मांडलेला जो सिद्धांत आहे तो कोणत्या प्रकारचा आहे, आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत. बघा यांनी काय केलं आहे, सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत मांडलेला आहे लेव व्होएगस्की यांनी. त्यामध्ये काय केलेलं आहे तर कौशल्य प्राप्त शिक्षकाच्या सानिध्यात मुलं प्रभावीपणे शिकतात असं त्यानं म्हटलेलं आहे. आणि त्यानं 2 मुख्य तत्व मांडलेले आहेत. एक आहेत अधिक ज्ञानवंत आणि दुसरा आहे, आता बघा हे दुसरं आहे ते सानिध्याद्वारे विकासाचे क्षेत्र, असे 2 काय केलेलं आहे त्यानं तत्वे मांडलेली आहेत. मग त्यामध्ये त्यानं कौशल्य प्राप्त शिक्षकाच्या सानिध्यात जर मुलं राहिली तर ती प्रभावीपणे काय करत असतं, ते मूल शिकत असतं. याला सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत असं म्हटलं जातं. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. व्होएगस्की याच्या मते मोअर नॉलेजेबल ऑदर MKO म्हणजे काय, असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बरोबर उत्तर असणार आहे जास्त अनुभव आणि ज्ञान असलेली व्यक्ती. मोअर नॉलेजेबल ऑदर म्हणजेच जास्त अनुभव आणि ज्ञान असलेली व्यक्ती असं म्हटलेलं आहे. बघा यामध्ये काय आहे, एखादे विशेष कार्य, प्रक्रिया अथवा संकल्पना इत्यादी संदर्भात उच्च क्षमता प्राप्त अथवा समज असलेल्या व्यक्तीसाठी त्यांनी MKO ही संकल्पना वापरलेली आहे. ही व्यक्ती एक शिक्षक किंवा एक प्रौढ किंवा एक अनुभवी किंवा एक इलेक्ट्रिक साधन सुद्धा असू शकते. म्हणजे जास्त अनुभव आणि जास्त ज्ञान असलेली व्यक्ती ही कोणीही असू शकतं. मग ते इलेक्ट्रिक साधन सुद्धा किंवा अनुभवी व्यक्ती सुद्धा, शिक्षक सुद्धा असू शकतात. आणि हे कोण मांडलेलं आहे, लेव व्होएगस्की यांनी मांडलेलं आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट या संकल्पनेचा मुख्य उद्देश काय आहे, तर बरोबर उत्तर असणार आहे शिकण्यासाठी सानिध्यातील मदतीचा प्रभाव. शिकण्यासाठी सानिध्यातील मदतीचा प्रभाव. बघा हे तर काय सांगितलेलं आहे त्या लेव यांनी, विशिष्ट व्यक्तीच्या सानिध्यात मुले प्रभावीपणे शिकतात. उदाहरण, एखादा कूट प्रश्न किंवा कोडे प्रथम स्वतः सोडवण्यासाठी एखाद्या विद्यार्थ्याला खूप वेळ लागेल आणि सोडवताही येणार नाही, मात्र वडिलांच्या सानिध्यात किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली तो लगेच सोडवू शकतो. बघा आपल्या पण पेपरला कूट प्रश्न असतात किंवा कोडे असतात, पझल असतात आणि ते आपल्याला डायरेक्ट सोडवता येते का. आता बघा ते राऊंड टेबल किंवा स्क्वेअर टेबलवाला असतं आणि बऱ्याच वेळा मग ते आतल्या साईडला निम्मे मध्यभागी बसणारे आतल्या साईडला तोंड करून बसलेले आहेत, कोपऱ्यावर बसलेले बाहेरच्या बाजूला तोंड करून बसलेले आहेत, मग त्यांचे उजवे डावे हे सगळं आपल्याला कूट प्रश्न सोडवताना बरेच अडचणी येत असतात. किंवा मग काळकाम वेगवाले काही गणित असतात ती. मग अशा वेळी आपण काय करतो, एखादा क्लास बघतो, यूट्यूबला व्हिडिओ बघतो किंवा आपल्या शाळेमध्ये एवढे पझल अवघड असायचे नाहीत. केंद्राभोवती वर्तुळ करून बसलेली बैठक व्यवस्थेसारखे पझल असायचे, मात्र एवढे अवघड असायचे नाहीत. आत्ताचे म्हणजे आपल्या ह्या IBPS पॅटर्न सारखे अवघड असायचे नाहीत. मात्र त्यावेळी देखील आपले बघा शाळेमधले जे शिक्षक आहेत, तुम्ही जर स्कॉलरशिप परीक्षांना वगैरे बसला असाल तर तुम्हाला त्यावेळच्या शिक्षकांनी मदत केले असतील, पहिल्यांदा शिकवले असतील. किंवा बरेच असे कूट प्रश्न असतात, कोडे असतात, ते आपल्याला पहिल्यांदा सोडवता येत नसतात, मात्र आपण काय करतो, मित्रांच्या सोबतीने किंवा पालकांच्या सोबतीने किंवा शिक्षकांच्या मदतीने पहिल्यांदा सोडतो आणि नंतर मग त्या उजवा कोणता, डावा कोणता, अनुक्रमाने तिसरा कोणता असं वगैरे असतं बघा, दिशा कुठली, याच्यावर एकदा दोनदा जर आपण प्रॅक्टिस झाली तर आपल्याला लगेच सोडवता येतं. तब्बल 13 मिनिटाचा आत्तापर्यंत व्हिडिओ झालेला आहे आणि तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नाही. जवळपास माझ्या व्ह्युअर्सपैकी केवळ 5% लोक सबस्क्राईब केले आहेत, उरलेली 95% लोक नुसतं बघतात आणि जातात. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, ह्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि शेअर केल्याशिवाय पुढचा व्हिडिओ पाहायचा नाही. चला पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूयात. व्होएगस्की यांच्या मते प्रायव्हेट स्पीच म्हणजे स्वगत याचं महत्त्व काय. बघा आता त्यांनी काय केलं आहे, हे पहिले मानसशास्त्र होते व्होएगस्की आणि त्यांनी काय केलं आहे, स्वगत म्हणजे स्वतःचं मत जे स्वतःसोबत भाषण करत असतं बघा मूल किशोर अवस्थेमध्ये वगैरे, त्याचं महत्त्व काय आहे ते सांगितलेलं आहे. आणि त्यांनी पहिले मानसशास्त्र आहेत ज्यांनी एखाद्या व्यक्तीचं स्वगत
महत्त्व कागदावर नोंदवलेलं आहे. त्यांच्या मते जी मुलं मोठ्या प्रमाणात स्वतःशी बोलतात ती इतरांपेक्षा सामाजिकदृष्ट्या अधिक सक्षम असतात. बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे, जी मुलं मोठ्या प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात स्वतःशी बोलतात ती इतरांपेक्षा सामाजिकदृष्ट्या अधिक सक्षम असतात. म्हणजे काय, इथं बरोबर उत्तर असणार आहे, जी मुलं सामाजिकदृष्ट्या जास्त सक्षम असतात. म्हणजे व्होगोत्स्की यांच्या मते प्रायव्हेट स्पीच किंवा स्वगतचे महत्त्व काय आहे, तर ती मुले सामाजिकदृष्ट्या जास्त सक्षम असतात. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. रेसिप्रोकल टीचिंग. आता मला मुळात तोंड आलेलं आहे आणि बऱ्याच दिवसानंतर हे असे अवघड शब्द येत आहेत, त्यामुळं बोलायला जरा अडचण होत आहे. आता हे रेसिप्रोकल टीचिंग पद्धतीमध्ये कोणती क्रिया होत नाही आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे नोंदी घेणे. बघा अनुरूप अध्यापन असं याचं मराठीत नाव आहे. काय नाव आहे? अनुरूप अध्यापन. आणि हे कोण मांडलेलं आहे, तर हे लेव व्होगोत्स्की यांनीच मांडलेलं आहे. आणि या पद्धतीमध्ये काय केलं जातं, तर शिक्षक विद्यार्थी परस्पर सहकार्याने 4 मुख्य कौशल्यांचा सराव करतात. 4 मुख्य कौशल्यांचा काय करतात? सराव करतात. सारांश काढणे, प्रश्न उपस्थित करणे, स्पष्टीकरण देणे आणि भविष्याचा अंदाज घेणे इत्यादी. वेळ जाईल तसे काय करतात, शिक्षकाची भूमिका घटत जाते आणि विद्यार्थ्याची भूमिका त्यात वाढत जात असते. आणि याला रेसिप्रोकल टीचिंग असं म्हटलं जातं, अनुरूप अध्यापन असं म्हटलं जातं. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. व्होगोत्स्की यांच्या शिक्षण सिद्धांतात स्कॅफोल्डिंग म्हणजे काय, तर बरोबर उत्तर असणार आहे तात्पुरती व नियंत्रित मदत. तात्पुरती व नियंत्रित मदत ही स्कॅफोल्डिंग म्हणजे कायचं उत्तर असणार आहे. तर ह्याला मराठीमध्ये आपण आधारस्तंभ असं म्हणतो. बघा स्कॅफोल्डिंगला मराठीमध्ये आधारस्तंभ म्हणतात, तर अप्रेंटिसशिपला उमेदवारीचा काळ असं म्हटलं जातं. आता आपण अप्रेंटिसशिप वगैरे करत असतो बघा काय, मग हे नवशिक्याला काय केलं जातं, शिक्षक अथवा तज्ज्ञांच्या मदतीनं नवशिक्याला मदत केली जाते. बघा हे कुणाद्वारे सांगितलेलं आहे, तर लेव व्होगोत्स्की यांच्याद्वारे सांगितलेलं आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. बुद्धिगुणांक कसे मोजले जाते, म्हणजेच IQचा लॉंग फॉर्म काय असतो, तर इंटेलिजन्स क्वेश्चन्स असं ह्याचा लॉंग फॉर्म असतो. आणि या IQला कसं मोजलं जातं, याचं बरोबर उत्तर काय असणार आहे, मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100. मानसिक वय म्हणजे मनाचं वय जे आहे ते टेस्ट वगैरे घेऊन मनाचं वय ठरवलं जातं ते, आणि छेद शारीरिक वय म्हणजे जन्मापासूनचं वय गुणिले 100 असं ह्याचं काय सूत्र आहे. आणि या सूत्राद्वारे बुद्धिगुणांक म्हणजेच इंटेलिजन्स क्वोशंट काढलं जातं आणि याला आपण IQ असं म्हणतो. तुझा IQ काय थोडा कमी आहे का, बुद्ध्यांक असं याला म्हटलं जातं. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. बुद्धिगुणांक 50 पेक्षा कमी असल्यास ती व्यक्ती कशी मानली जाते. आता बुद्धिगुणांक 50 पेक्षा कमी असल्यास ती व्यक्ती कशी मानली जाते, तर बरोबर उत्तर असणार आहे मनोदुर्बल मानली जाते. बघा 50 पेक्षा कमी असेल तर मनोदुर्बल, 90 पेक्षा कमी असेल तर उपसामान्य, 90 ते 100 पर्यंत असेल तर सामान्य अशी मानली जाते. आता आपल्या सर्वांचा जो माझा व्हिडिओ जो बघतोय तो 90 पेक्षा जास्त असेल असं मला वाटतंय, कारण माझ्या व्हिडिओला क्लिक केलेला आहात. 90 ते 150 पर्यंत. आता बघा 90 ते 100 आहे ते सामान्य, आणि 110 पेक्षा असेल तर शीघ्रबुद्धी. आता आपल्यापैकी बरेच जण शीघ्रबुद्धी असाल, मी तर 90 ते 100 यामध्ये असेल असं मला वाटतं. तुम्ही सांगा मी कितीपर्यंत असेल. 150 पेक्षा जास्त असल्यास व्यक्तीची बुद्धी काय असते, प्रतिभा संपन्न असते असं मानलं जातं. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. 90 ते 100च्या दरम्यान असलेला बुद्धिगुणांक काय दर्शवतो. आता इथं प्रश्न विचारण्यात आलेला आहे, तुम्ही याचं उत्तर काय सांगू शकता, तर बरोबर उत्तर असणार आहे सामान्य बुद्धी. म्हणजे 90 ते 100 आहे ते आपल्यासारख्या सामान्य लोकांची बुद्धी असते, म्हणून ह्याला सामान्य बुद्धी हे नावानं लक्षात ठेवायचं आहे. 90 ते 100. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. EQ म्हणजे काय. आता EQ आता IQ म्हणजे इंटेलिजन्स
इंटेलिजन्स क्वोशंट. तर EQ म्हणजे काय, तर याचं बरोबर उत्तर असणार आहे इमोशनल क्वोशंट. बघा, इमोशनल क्वोशंट असं याचं लॉंग फॉर्म आहे EQचा. आता ह्याला मराठीमध्ये आपण भावनात्मक बुद्ध्यांक असं म्हणत असतो. ह्याला काय म्हणतो, भावनात्मक बुद्ध्यांक असं म्हणतो. आणि हे काय केलं जातं, याद्वारे व्यक्ती अंतर्गत आणि आंतरव्यक्ती बुद्धिमत्तांचे संकल्पनात्मक रूप असलेली आणि सिद्धांताच्या स्वरूपात अभ्यासली गेलेली ही काय आहे, संकल्पना आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. 20 मिनिटं पूर्ण झालेली आहेत. चॅनलला अजून देखील सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. EQचे खालीलपैकी कोणते एक अंग आहे, आणि बरोबर उत्तर असणार आहे आत्मभान. आत्मभान हे काय आहे, EQचे एक अंग आहे, म्हणजेच भावनात्मक बुद्ध्यांकाचा एक अंग आहे. याचे टोटल 5 भाग आहेत. आत्मभान, आत्मनियमन, प्रेरक शक्ती, दुसऱ्याचा दृष्टिकोन जाणण्याची क्षमता आणि सामाजिक कौशल्य अशी टोटल 5 भाग आहेत. त्यातलं हे आत्मभान हे एक पहिलं, म्हणजे हे एक त्यापैकी एक अंग आहे किंवा एक भाग आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. स्वतःची मनस्थिती व भावना, प्रेरणाशक्ती ओळखण्याची क्षमता यास काय म्हणतात. स्वतःची मनस्थिती, भावना, प्रेरणाशक्ती ओळखण्याची क्षमता यास काय म्हणतात, आणि बरोबर उत्तर असणार आहे आत्मभान. बघा, स्वतःची मनस्थिती, भावना आणि प्रेरणाशक्ती ओळखण्याची क्षमता म्हणजे आत्मभान होय. आता हे आत्मभान भावनात्मक बुद्ध्यांकाचा एक अंग आहे. हे मगाशीच प्रश्न झाला आहे. टोटल 5 अंग असतात. त्यामध्ये आत्मभान, आत्मनियमन, प्रेरक शक्ती आणि दुसऱ्याचा दृष्टिकोन जाणण्याची क्षमता लक्षात असू द्या. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. दुसऱ्याची भावनिक जडणघडण समजून घेऊन त्याप्रमाणे वागण्याची क्षमता, म्हणजे दुसऱ्याची भावनिक जडणघडण समजून घेऊन त्याप्रमाणे वागण्याची क्षमता म्हणजे बरोबर उत्तर असणार आहे दुसऱ्याचा दृष्टिकोन जाणणे. दुसऱ्याचा दृष्टिकोन जाणणे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. SQ म्हणजे काय. SQ म्हणजे काय, आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे स्पिरिच्युअल क्वेश्चन्स किंवा सोशल क्वेश्चन्स असं देखील म्हटलं तरी चालेल. आता इथं दोन्ही ऑप्शन आहेत, मात्र स्पिरिच्युअल क्वेश्चन्स आणि म्हणजेच आध्यात्मिक बुद्ध्यांक असं म्हटलं जातं. तर क्वेश्चंट, तर सोशल क्वेश्चन म्हणजे सामाजिक बुद्ध्यांक असं म्हटलं जातं. आता बघा, आध्यात्मिक बुद्ध्यांक हा बुद्धिगुणांक आणि भावनिक बुद्ध्यांक हा व्यक्तिमत्वाचा पाया आहे. आध्यात्मिक बुद्ध्यांकामुळे आपणास निर्मितीची क्षमता मिळते, अंतर्स्फूर्ती मिळते असं म्हटलेलं आहे. अपूर्णत्वाकडून पूर्णत्वाकडे किंवा खंडित व्यक्तिमत्वाकडून एकसंध व्यक्तिमत्वाकडे वाटचाल करण्यासाठी याचा उपयोग होत असतो. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. बुद्धिमत्ता, भावनिक बुद्धिमत्ता यांना आधार देणारी मूलभूत बुद्धिमत्ता कोणती, तर बरोबर उत्तर आहे SQ म्हणजेच आध्यात्मिक बुद्ध्यांक जो आहे स्पिरिच्युअल क्वेश्चन, याला काय म्हटलं जातं, बुद्धिमत्ता, भावनिक बुद्धिमत्ता यांना आधार देणारी मूलभूत बुद्धिमत्ता आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. खालीलपैकी EQचा उपयोग कोठे होतो. खालीलपैकी EQचा उपयोग कोठे होतो, तर बरोबर उत्तर असणार आहे सामाजिक संबंध सुधारण्यासाठी. बघा, इमोशनल क्वेश्चनचा उपयोग हा सामाजिक संबंध सुधारण्यासाठी केला जातो. म्हणजेच काय, तर समाजात वावरत असताना तसेच समूहात वावरत असताना भावनिक प्रतिसाद कसा आहे याद्वारे हे आपण अभ्यासू शकतो. विविध प्रसंगी व्यक्ती किती भावना प्रदान होते हे यातून समजत असतं. म्हणजे बघा, एखाद्या व्यक्तीला लागलं तर काय करतो व्यक्ती, लगेच समाजात फिरणारा आता एखादा तरुण असेल तर तो लगेच काय करेल, मागचा पुढचा न विचार करता आपल्या जवळचं पाणी त्याला देईल, त्याचे प्रथम उपचार करण्याचा प्रयत्न करेल किंवा इतर त्याला लवकरात लवकर ॲम्ब्युलन्स बोलवेल आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू देखील येतील. तर त्याला काय म्हटलं जातं, त्याचा भावनात्मक बुद्ध्यांक चांगला आहे, ती भावना प्रधान आहे असं म्हटलं जाऊ शकतं. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. सामाजिक बुद्धिमत्ता ही संज्ञा सर्वप्रथम कोणी वापरली. सोशल इंटेलिजन्स, सामाजिक बुद्धिमत्ता, तर ह्याला सोशल क्वेश्चंट असं देखील म्हटलं जातं. याचं बरोबर उत्तर असणार आहे थॉर्नडाईक यांनी मांडलेलं आहे. थॉर्नडाईक यांनी ही संज्ञा
म्हणजे सर्वप्रथम वापरलेली आहे सोशल इंटेलिजन्स. बघा 1920 मध्ये त्यांनी हा शब्द वापरलेला आहे. सामाजिक बुद्धिमत्तेचे ॲब्स्ट्रॅक्ट, मेकॅनिकल आणि सोशल असे 3 प्रकार त्यांनी मांडलेले आहेत. ॲब्स्ट्रॅक्ट, मेकॅनिकल आणि सोशल असे 3 प्रकार मांडलेले आहेत. आणि दुसऱ्यांना समजून घेण्याची क्षमता, नात्यामध्ये शहाणपणाने वागणे म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता असं त्यांनी व्याख्या केलेली आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. सामाजिक बुद्ध्यांक SQ मोजताना किती गुण सरासरी मानले जातात? बरोबर उत्तर असणार आहे 100. बघा 100 गुण सरासरी मानले जात असतात. 85 पेक्षा जर कमी असेल तर तो इतरांशी संवाद साधायला त्याला जमत नाही असं म्हटलं जातं. तर मात्र स्वतःची चुपचाप कामे करायची ते करू शकतात. म्हणजे 85 पेक्षा जर त्यांचा बुद्ध्यांक कमी असेल तर स्वतःची कामे ते चुपचापपणे करतात, मात्र इतरांशी संवाद साधायला त्यांना जमत नसतं. त्यानंतर 85 ते 115 पर्यंत सर्वसामान्यांचा काय असतो? बुद्धिगुणांक यामधला असतो. SQ असं त्याला म्हटलं जातं. तर 115 पेक्षा जास्त SQ असणारी व्यक्ती, उत्तम संवाद कौशल्य असणारी, विपणनाचे कार्य प्रभावीपणे करणारे असते असं सांगितलेलं आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. डॅनियल गोलमन यांनी कोणती बुद्धिमत्ता संकल्पना मांडली? डॅनियल गोलमन यांनी कोणती बुद्धिमत्ता संकल्पना मांडली? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्यावरणीय बुद्धिमत्ता. डॅनियल गोलमन यांनी पर्यावरणीय बुद्धिमत्ता मांडलेली आपण पाहतो. बघा त्यांनी काय केले आहे, इकॉलॉजिकल इंटेलिजन्स ही संकल्पना त्यांनी मांडली आणि माणसामुळे सभोवतालच्या परिस्थितीची म्हणजे इकोसिस्टीमवर होणाऱ्या दुष्परिणामाचे आकलन करणे, ते कमी करण्यासाठी मार्ग शोधणे याचा विचार यामध्ये केला जातो. जागतिक तापमान वाढ हे पर्यावरणीय बुद्धिमत्ता नसल्याचे उदाहरण आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. फ्रेम्स ऑफ माइंड थिअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स हे पुस्तक कोणी लिहिले? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे गार्डनर. फ्रेम्स ऑफ माइंड थिअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स हे पुस्तक गार्डनर यांनी लिहिलेलं आहे. बघा यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, फ्रेम्स ऑफ माइंड थिअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स या पुस्तकाद्वारे त्यांनी बुद्धिमत्तेची ओळख करून दिली आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या बुद्धिमत्ता आहेत. टोटल 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता आपल्याकडे असतात आणि त्याची ओळख त्यांनी करून दिलेली आहे हॉवर्ड गार्डनर यांनी. काय किती साली? तर 1983 साली त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यातून 8 वेगवेगळ्या बुद्धिमत्तेचे प्रकार त्यांनी सांगितलेले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या बुद्धिमत्तेमध्ये फरक असतो हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे आणि विकसित होण्यासाठी देखील वेगवेगळे मार्ग उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी त्यात दिलेली आहे. आता बघा बुद्धिमत्तेचे प्रकार टोटल 8 आहेत. सांगीतिक, शारीरिक, अवकाशीय, तार्किक, भाषिक, निसर्गविषयक, आंतरव्यक्ती आणि व्यक्ती अंतर्गत असे 8 प्रकार त्यांनी मांडलेले आहेत. काय नाव आहे त्यांचं? हॉवर्ड गार्डनर असं त्यांचं नाव आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. खालीलपैकी कोणती बुद्धिमत्ता नृत्यकला, मुद्राभिनय, शारीरिक खेळ यांच्याशी संबंधित आहे? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे शारीरिक स्नायुदर्शक बुद्धिमत्ता. शरीर किंवा स्नायुदर्शक बुद्धिमत्ता. बघा यामध्ये काय केलं जातं, तर कसरत करणे, शारीरिक खेळ खेळणे, पाठीवर बोटाने लिहून ते ओळखण्याचा प्रयत्न करणे असे खेळ जे आहेत ते, आणि त्यानंतर मुद्राभिनय, नकला करणे, नृत्यकला हे या बुद्धिमत्तेमध्ये येतं. म्हणजे हे विश्लेषण किंवा हे बुद्धिमत्ता विकसित करण्याचे मार्ग आहेत. शरीर आणि स्नायूविषयक बुद्धिमत्ता. बघा पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. चित्रकला, फोटोग्राफी, मूर्तिकला या क्रिया कोणत्या बुद्धिमत्तेशी संबंधित आहेत? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे अवकाशीय दृष्टिगोचर बुद्धिमत्ता. आता हे अवकाशीय दृष्टिगोचर बुद्धिमत्ता हे आपल्याला देखील आहे. बघा अवकाशीय चाचणी काय यामध्ये आकृतिबंध रचने, फोटोग्राफी, चार्ट्स, आलेख तयार करणे, मूर्तिकला, चित्रकला, चलचित्र तयार करणे, ग्रहरचना सुधारणे, नकाशी वाचणे यासारखे त्याप्रमाणे शोधणे ही सगळे अवकाशीय बुद्धिमत्तेमध्ये येतं. मी हे तुमच्यासाठी व्हिडिओज बनवत आहे हे देखील त्यामध्ये येतं. चलचित्र तयार करणे असं म्हटलेलं आहे. मी हे चलचित्रच तयार करत आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूयात.
शब्दकोडी, वक्तृत्व, भाषण, गोष्टी सांगणे याचा संबंध कोणत्या बुद्धिमत्तेशी आहे? आणि बरोबर उत्तर असणार आहे भाषिक वाचिक बुद्धिमत्ता. आता बघा, वाचन, लेखन, शुद्ध लेखन, शब्दकोडी व तत्सम शब्द संपदा व शब्द नाण्यावर बुद्धिमत्ता, खेळ, संभाषण, वक्तृत्व, शाब्दिक सूचना देणे, ऐकणे, भाषण देणे, गोष्टी सांगणे, पूर्वतयारी विना एखाद्या विषयावर बोलणे हे भाषिक वाचिक आधारिक व विनोद या बुद्धिमत्तेच्या प्रकारामध्ये मोडत असतं. बघा, वाचन, लेखन, शुद्ध लेखन, शब्दकोडी हे सगळं यामधली व्यक्ती करत असते. तसेच खेळ, संभाषण, वक्तृत्व, शाब्दिक सूचना देणे, ऐकणे, भाषण देणे, गोष्टी सांगणे, पूर्वतयारी विना एखाद्या विषयावर बोलणे असं करत असतो. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. गणिती कोडी, वर्गीकरण, विश्लेषण हे कोणत्या प्रकारच्या बुद्धिमत्तेशी संबंधित आहेत? आणि बरोबर उत्तर असणार आहे तार्किक गणिती बुद्धिमत्ता. बघा, तार्किक गणिती बुद्धिमत्तामध्ये पदार्थ व कल्पनांचे वर्गीकरण करणे, त्यांचे विश्लेषण करणे, साम्य व फरक शोधण्याचे खेळ खेळणे, गणिती कोडी, गूढ प्रश्न, कूट प्रश्न, गूढ सोडवणे, तुकड्यांचे जुळवण्याचे म्हणजे तुकडे तुकडे असतात ते जुळवण्याचे कोडी सोडवणे, प्रश्नोत्तर स्वरूपात अभ्यास आणि ज्ञान संपादन. बघा, हे तार्किक आणि गणिती बुद्धिमत्तामध्ये येतं. आपल्या शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्तासाठी हे अवकाशीय, त्यानंतर तार्किक, भाषिक हे सगळे बुद्धिमत्ता प्रकार आपल्याला इन्क्लूड केलेले आहेत. बघा, पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. स्वमूल्यांकन, चिंतन, ज्ञानधारणा ही कशाशी संबंधित आहेत? आणि बरोबर उत्तर असणार आहे व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता याशी संबंधित आहेत. स्वमूल्यांकन, चिंतन, ज्ञानधारणा हे कशाशी संबंधित आहेत? तर व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ताशी संबंधित आहेत. आता व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्तामध्ये आणि काय काय येतंय बघा. ध्यानधारणा, आत्ममग्नता, एकांतवास, स्वमूल्यमापन, चिंतन, मनन, लक्ष केंद्रित करण्याचे प्रयोग करणे हे सगळं यामध्ये येतं. हे बुद्धिमत्ता विकसित करण्याचे मार्ग आहेत, व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. गट प्रकल्प, सहकार्य, गप्पा मारणे यांचा संबंध कोणत्या बुद्धिमत्तेशी आहे? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता. बघा, आंतरव्यक्ती बुद्धिमत्तेमध्ये काय केलं जातं? सहकार्यातून शिकणे, कोडी घालणे, गप्पा मारणे, एकमेकांना प्रतिक्रिया देणे, सांघिक खेळ खेळणे, प्रकल्प हाताळणे, बरोबरच्या विद्यार्थ्यांना शिकवणे असं सगळं काम केलं जातं. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. मुलांच्या आजूबाजूला पर्यावरणाचे ज्ञान कशासाठी उपयुक्त ठरते? आणि बरोबर उत्तर असणार आहे वरील सर्व, म्हणजेच समाजीकरण, प्रक्रियेची समज, भविष्यातील शक्तींचे विश्लेषण, पर्यावरणातील आरोग्यदायी योजना तयार करणे, शैक्षणिक बुद्धिमत्ता वाढवणे. मुलांच्या आजूबाजूच्या पर्यावरणाचे ज्ञान कशासाठी उपयुक्त ठरते? तर ह्या चार म्हणजे जे प्रकार आहेत किंवा इथं ऑप्शन्स आहेत त्यासाठी उपयुक्त ठरते. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. शिकवणूक खालीलपैकी कोणत्या मार्गाने दिली जाऊ शकते? आणि बरोबर उत्तर आहे वरील सर्व. बघा, ब्रेन वॉशिंग म्हणजे मत बदलण्यासाठी प्रभाव टाकणे, एखाद्या विचारधारेतून संपूर्ण बदल करणे, एखाद्याच्या विश्वासात संपूर्ण बदल करणे, केवळ तर्कसंगत चर्चा, आणि या सगळ्या मार्गाने शिकवणूक दिली जाऊ शकते. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. सुहाना यावर्षी तिचा 78वा वाढदिवस साजरा करीत आहे. ती समाजात अजूनही सक्रिय आहे, नवीन गोष्टी शिकायला आवडतात, कविता लिहिते आणि अलीकडे चित्रकलेतही रस घेत आहे. या सर्व उदाहरणावरून तिच्या कोणत्या वयाचा अंदाज येतो? तर बरोबर उत्तर असणार आहे मानसिक वय. बघा, तिचं 78 हे शारीरिक वय आहे, मात्र मानसिक वय अजून काय आहे? ती 78 वर्षाची अजून देखील समाजात सक्रिय आहे आणि नवनवीन गोष्टी तिला शिकायला आवडत आहे, म्हणून तिचं मानसिक वय काय आहे? अजून तरुण आहे असं त्याचं म्हणजे अंदाज येत आहे. पुढचा प्रश्न आहे. किरण ही 6 वर्षाची असून तिच्या वयोगटात तिची कामगिरी चांगली आहे, ती कशी मानली जाते? तर बुद्धिमान मानली जाते. बघा, किरण ही फक्त 6 वर्षाची आहे, मात्र तिच्या वयोगटात तिची कामगिरी इतरांपेक्षा काय आहे? चांगली आहे, तर ती बुद्धिवान अशी मानली जाणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. जर फक्त एवढे माहीत असेल की एखाद्या मुलाचे मानसिक वय 10 आहे, तर खालीलपैकी कोणते विधान सर्वात अचूक आहे? इथं ऑप्शन वाचतो मी. तो कमजोर मनाचा आहे,
तो 10 वर्षाचा आहे, तो 10 वर्षाच्या बुद्धिमत्ता स्तरावर कार्य करतो, तो भावनिकदृष्ट्या स्थिर आहे, तो मानसिकदृष्ट्या मागे आहे. आणि बरोबर उत्तर असणार आहे तो 10 वर्षाच्या बुद्धिमत्ता स्तरावर कार्य करतो. बघा, जर फक्त एवढं माहीत आहे की एखाद्या मुलाचं मानसिक वय 10 आहे, तर खालीलपैकी कोणते विधान सर्वात अचूक आहे, तर तो 10 वर्षाच्या बुद्धिमत्ता स्तरावर कार्य करतो. मानसिक वय 10 आहे तर बुद्धिमत्ता स्तर पण 10च असणार. बरोबर. शारीरिक वय आणि मानसिक वय असं वेगवेगळे प्रकार आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पौगंड अवस्थेबाबत खालीलपैकी कोणते विधान खरे आहे, तर बरोबर उत्तर तर डायरेक्टच आलेलं आहे, वरील सर्व. तर पौगंड अवस्था ही सामान्यतः किशोर वयाशी संबंधित असते. बघा, मी काल तुम्हाला सांगितलेलं पौगंड अवस्था म्हणजे कुठलं वय असतं, तर वयोगट 17 वर्षापर्यंतचा जो वयोगट असतो हा पौगंड अवस्थेचा मानला जात असतो. बरोबर ना. कुमारावस्था असं देखील त्याला म्हटलं जातं. तर 12 ते 18 वर्ष वयोगट हे पौगंड अवस्था असते. यामध्ये कौमार्य अवस्था देखील याला म्हटलं जातं. हे काल मी तुम्हाला सांगितलेलं होतं. तर यामध्ये हा शैक्षणिक काळ तो 6वी ते 12वी असा असतो. आणि यामध्ये वयात येणे, परत शारीरिक बदल होत असतो आणि मानसिक गोंधळ होत असतो, म्हणून याला मानसिक वादळाचा किंवा भावनिक ताणाचा काळ देखील आपण म्हणत असतो. बघा, इथं ऑप्शन वाचतो, पौगंड अवस्था ही सामान्यतः किशोर वयाशी संबंधित असते. करेक्ट. पौगंड अवस्थेचा शेवट आणि प्रौढत्वाची सुरुवात देश व कामानुसार वेगळी असते, म्हणजे पर्यावरणानुसार वगैरे वेगळे असते. तर बरोबर आहे. यामध्ये शारीरिक आणि मेंदूतील मोठे बदल होतात. बरोबर आहे. ती अचानक भावनिक बदलाशी संबंधित असते. तर हे पण करेक्ट असणार आहे. म्हणून वरील सर्व हे पर्याय बरोबर आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. विद्यार्थ्यांना खालीलपैकी कोणत्या गोष्टीमधूनही प्रशिक्षित करता येते, तर बरोबर उत्तर असणार आहे शाळेतील सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम. विद्यार्थ्यांना शाळेतील सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमातूनही प्रशिक्षित करता येऊ शकते. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. मला एक मूल द्या, मी त्याला माझ्या इच्छेनुसार घडवेन. ह्या विधानाचा भर कुठे आहे, तर बरोबर उत्तर असणार आहे पर्यावरणावर. मला एक मूल द्या, मी त्याला माझ्या इच्छेनुसार घडवेन या विधानाचा भर पर्यावरणावर असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. एखादी व्यक्ती एका टोकाच्या भावनेतून दुसऱ्या टोकाला झुकते, अशा भावनिक विकासास काय म्हणतात? बघा, एखादी व्यक्ती आत्ता एका भावनेत आहे, म्हणजे आत्ता हसत खेळत आहे आणि क्षणार्धात ती काय होत आहे, दुसऱ्या टोकाला झुकते, म्हणजे तिला एकदम राग आलेला आहे. अशा भावनिक विकासाला काय म्हटलं जातं? द्विध्रुवीय असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? द्विध्रुवीय असं म्हटलं जातं. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. जर एखादी व्यक्ती ठामपणे मानते की संगोपनामुळेच माझ्या मुलाच्या विकासावर सर्वाधिक परिणाम होतो, तर त्या कोणत्या घटकाचा महत्त्व कमी समजते? कोणत्या घटकाचे महत्त्व कमी समजते? तर अनुवंशिक घटक. मी काल तुम्हाला सांगितलं होतं अनुवंशिक. काय काल 7 वाजताचा जो व्हिडिओ आहे तो पहा, तुम्हाला सगळं कळेल काय काय मी शिकवलेलं आहे, कशा पद्धतीनं. बघा, यामध्ये काय सांगितलेलं, अनुवंशिक वय किती, अनुवंशिक कसे आलेले असतात, तर आई वडिलांकडून 50% आलेले असतात, आजी आजोबांकडून 25% आलेले असतात, तर पणजोबा आणि पणजींकडून 12.5% आलेले असतात. मग इथं व्यक्ती काय म्हणत आहे बघा, ठामपणे मानते की संगोपनामुळेच मुलाच्या विकासावर सर्वाधिक परिणाम होतो, तर अनुवंशिक घटकाचे महत्त्व ती कमी समजते असं म्हटलेलं आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. शिकवण कशाच्या माध्यमातून देता येऊ शकते? तर हा प्रश्न रिपीट झालेला आहे वरील सर्व. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. मुलांच्या आसपासच्या पर्यावरणाचे ज्ञान कशासाठी मदत करते? आणि बरोबर उत्तर असणार आहे वरील सर्व. सामाजिकरण प्रक्रियेचा अंदाज घेण्यासाठी, भविष्यातील शक्तीचे विश्लेषण करण्यासाठी, पर्यावरणातील आरोग्यदायी योजना तयार करण्यासाठी, शैक्षणिक धोरण ठरवण्यासाठी, मुलांच्या आसपासच्या पर्यावरणाचे ज्ञान या सर्वांसाठी उपयोगाला येऊ शकते. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. प्रतिगमन ही मानसशास्त्रीय संरक्षण यंत्रणा आहे. बघा, प्रतिगमन म्हणजे काय, तर एखादा व्यक्ती मोठा असूनही लहान मुलाप्रमाणे वागण्यास सुरुवात करतो. त्याचं जर एखाद्या गोष्टीत अपयश येत असेल तर तो एकदम लहान मुलासारखा वागायला सुरुवात करतो. याला काय म्हटलं जातं? प्रतिगमन म्हटलं जातं. आणि हे काय आहे? एक मानसशास्त्रीय संरक्षण यंत्रणा आहे. ही बाब काय असणार आहे?
खरी असणार आहे, म्हणून तो ऑप्शन खरे निवडण्यात आलेलं आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. शिकवणे म्हणजे बरोबर उत्तर असणार आहे वरील सर्व. म्हणजे परस्पर प्रभावाची कला, शिकण्याचे मार्गदर्शन, मजबूतीकरणाची व्यवस्था, अनुभवांचे देवाणघेवाण हे सगळे पर्याय बरोबर असणार आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. संतुलन आणि बोधात्मक असहमत हे कोणत्या संकल्पनेची उदाहरणे आहेत? तर बरोबर उत्तर आहे बोधात्मक सुसंगतपणा. बोधात्मक सुसंगतपणेची ही उदाहरणे आहेत. मानसशास्त्राचा अभ्यास का करावा? बरोबर उत्तर असणार आहे वरील सर्व. मानवी वर्तन समजण्यासाठी, संशोधन पद्धती समजण्यासाठी, मानसशास्त्राचा व्यावहारिक उपयोग समजण्यासाठी, समाजात मानसशास्त्राचे महत्त्व वाढवण्यासाठी, या वरील सर्वांसाठी मानसशास्त्राचा अभ्यास करावा. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. एक कुशल शिक्षक काय खात्री करतो? तर बरोबर उत्तर असणार आहे परिस्थितीनुसार सहकार्य आणि स्पर्धा. बघा, एक कुशल शिक्षक, कौशल्यपूर्ण शिक्षक आहे, तो परिस्थितीनुसार सहकार्य देखील करेल किंवा मुलांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा देखील निर्माण करू शकेल. याला काय म्हणू शकतो आपण? कुशल शिक्षक म्हणू शकतो. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. खालीलपैकी काय साधन आणि गरज यांच्यामधील नाते दर्शवतो? खालीलपैकी काय साधन आणि गरज यांच्यामधील नाते दर्शवतो? बरोबर उत्तर असणार आहे दोन्ही एकमेकांच्या समांतर आहे. बघा, साधन आणि गरज हे दोन्ही एकमेकांच्या समांतर आहेत. सहकारी तुमच्यावर बदनामीचा कट रचतो, तुमचे उत्तर काय? तर आपण काय करायला पाहिजे? स्वतः सतर्क राहायला पाहिजे. बदला घेऊन तर चालणार नाही, दुर्लक्ष करून देखील चालणार नाही, नाहीतर आणखी तो कट रचणार आहे. आणि अपमान करून देखील चालणार नाही, आणि त्याच्यावर आरोप देखील करून चालणार नाही. तर स्वतः सतर्क राहायला हवं. सामाजिक आदेश, आदर, वचनबद्धता कोणत्या कौशल्याशी संबंधित आहेत? बरोबर उत्तर असणार आहे सामाजिक कौशल्य. सामाजिक आदेश, आदर, वचनबद्धता हे सामाजिक कौशल्याशी संबंधित आहेत. खालीलपैकी कोणते विकासाचे तत्व आहे? आणि बरोबर उत्तर आहे तो बहुमितीय आणि व्यक्तिनिष्ठ असतो. प्रभावी संप्रेषणासाठी खालीलपैकी कोणती बाब आवश्यक नाही? बरोबर उत्तर आहे सुंदर व्यक्तिमत्व. सुंदर व्यक्तिमत्व हे प्रभावी संप्रेषणासाठी आवश्यक नाही. संप्रेषण कौशल्यामध्ये समाविष्ट आहे बोलणे, सक्रिय ऐकणे आणि देहबोली. बघा, संप्रेषण कौशल्यामध्ये बोलणे, सक्रिय ऐकणे आणि देहबोली हे सगळे समाविष्ट आहेत. सामान्यतः एक व्यक्ती मानसिक थकव्याच्या माध्यमातून अनुभवतो. तर काय अनुभवणार आहे? बघा, मानसिक अशक्तपणा पण अनुभवणार आहे, विसरभोळेपणा पण अनुभवणार आहे, चिंता पण अनुभवणार आहे आणि उत्साहाची कमतरता देखील अनुभवणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. जेव्हा व्यक्तीला धूर, अग्नी आणि अन्नाचा वास येतो तेव्हा ते वास्तवात अस्तित्वात नसते, तेव्हा ते म्हणतात. बघा, जेव्हा एखाद्या व्यक्तीला धूर, अग्नी आणि अन्नाचा वास येतो पण ते वास्तवात अस्तित्वात नसतो तेव्हा काय म्हटलं जातं? तर घाणेंद्रिय आभास म्हटलं जातं. घाणेंद्रिय आभास म्हणजे बघा, बऱ्याच वेळा काय होतं, आपण शांत बसलेलो असतो किंवा अभ्यास करत असतो, आता शिक्षक भरतीला जसं अभ्यास करावले तसं, आणि तेवढ्यात काय होतं, कुठून तरी वास यायला सुरुवात होते आणि मग काय म्हणतो, काय तर जळालंय बहुतेक. मात्र प्रत्यक्षात तशी कोणतीही घटना घडलेली नसते. म्हणजे काय झालेलं असतं, तर घाणेंद्रिय आभास झालेला आहे. म्हणजे नाकावाटे आपण आपल्याला तो काय होतो, जाणवतो, म्हणून त्याला घाणेंद्रिय आभास असं म्हटलेलं आहे. बघा, स्पर्श आभास माहिती आहे तुम्हाला? स्पर्श करून आपण ते अचानकपणे कोणीतरी आपल्याला स्पर्श केले का असा भास होतो. श्रवण आभास म्हणजे काय, तर कोणीतरी आपल्याला बोलवत आहे का. आता एसटी स्टँड वगैरेवर असताना किंवा वर्गात असताना किंवा एखाद्या ठिकाणी आपल्याला श्रवण आभास होत असतो बघा. म्हणजे घरातील आई बोलवत आहे का किंवा पत्नी बोलवत आहे का असा भास बऱ्याच वेळा होत असतो, याला श्रवण आभास म्हणतात. दृक आभास म्हणजे काय, म्हणजे मूर्गजळ हे दृक आभास आहे बघा. म्हणजेच प्रत्यक्षात ती वास्तवात ती गोष्ट तिथं नसते, मात्र आपल्याला भास होतो की ती तिथं आहे का. बऱ्याच वेळा असं होतं बघा, आपण शेवटी पाहिलं आहे असं आपल्याला वाटतं, प्रत्यक्षात मात्र ती वस्तू तिथं नसते. मात्र सांगतो, आता बऱ्याच वेळा कंगवा गावत नसतो किंवा एखादी मोबाईल गावत नसतं किंवा चष्मा गावत नसतं, त्यावेळी दृक आभास झालेला असतो. अरे, मी काल तर तिथंच ठेवलं होतं ना, मात्र आज नाही ना, असं आपले बरेच असतात, त्याला दृक आभास म्हणतात. आणि घाणेंद्रिय आभास मग कशाशी संबंधित आहे, तर व्यक्तीला धूर, अग्नी, अन्नाचा वास येतो, मात्र वास्तवात ते अस्तित्वात नसतं. व्याख्यान पद्धती
सर्वाधिक उपयुक्त असते. कधी उपयुक्त असणार आहे तर जेव्हा शिक्षक एखादा सैद्धांतिक मुद्दा स्पष्ट करतात तेव्हा व्याख्यान पद्धती उपयुक्त ठरतं. प्राथमिक शालेय स्तरावरील आधुनिक भारतीय शिक्षणाचे उत्कृष्ट वर्णन कोणते? तर बरोबर उत्तर आहे विद्यार्थी केंद्रित. बघा, प्राथमिक शालेय स्तरावरील आधुनिक भारतीय शिक्षणाचे उत्कृष्ट वर्णन विद्यार्थी केंद्रित असणार आहे. शाळा ह्या विद्यार्थी केंद्रित असावे असं म्हटलं जातं. म्हणजे विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी विद्यार्थी हा मेन केंद्रबिंदू आहे असं म्हटलं जातं. पुढच्या प्रश्नाकडे बोलूयात. येथे प्रश्न आपले संपलेले आहेत. जवळपास 45 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे आणि तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत असाल तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा देत असाल तर तुम्हाला त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आमचे इतर व्हिडिओज पाहत राहा. धन्यवाद.